Today we are going to study about the activity part in the unit number or page number 31, brainstorming. Huh? Uh, Unit number 1.3, the call of soil and the scent of rice. Huh? Written by Venkat Iyer. Dear friends, we have completed in the last period the total unit with line by line meaning, with glossary and every aspect. So today we are going to discuss about the activities on it on page number 31, brainstorming, that you are looking on the screen. So dear friend, uh, read the activity number first on page number 31. Read the extract and state whether the following statements are true or false. Correct the false statement. आता आपण टॉपिक सगळा बघितलेला आहे, लाईन बाय लाईन मिनिंग, त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. तर खालील दिलेली जे आता वाक्य आहेत ते सत्य की असत्य सांगायचे, आणि जे असत्य आहे ती म्हणजे करेक्ट, ट्रू का फॉल्स. तर ट्रू असतील तर नो प्रॉब्लेम, पण फॉल्स असतील तर ते बरोबर काय आहे ते रिराईट करायचे, पुन्हा करेक्ट करून लिहायचे. आता तुम्हाला लक्षात घ्या की जसं तसं पॅसेजमध्ये वाक्य असेल ट्रू फॉल्सला, जसंच्या तसं वाक्य असेल तर ट्रू, आणि काय बदल असेल तर फॉल्स. बघा, आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्हाला याचे. हे पॅसेजमध्ये तुम्हाला पॅसेज एक्स्ट्रॅक्ट येणारच आहे आणि त्याच्यावर खाली क्वेश्चन दिले जातील अशा प्रकारचे. तर आता इथं 2 मार्काला हा क्वेश्चन असेल, तर त्या 2 मार्कामध्ये दिलेलं जसं तसं वाक्य असेल तर ट्रू, आणि दिलेल्या वाक्यात काय थोडाफार बदल असेल तर फॉल्स. तर बघा, पहिली ॲक्टिव्हिटी त्यातली ए, ग्रोईंग इन अ अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ क्रॉप. काय म्हणलंय इथं तुम्हाला ट्रू फॉल्स जे आहे यामध्ये पहिलं वाक्य जे आहे ते ट्रू का फॉल्स हे बघायचंय. तर यामध्ये आता ट्रू फॉल्स बघत असताना नेमकं तुम्हाला पहिलं वाक्य जे आहे ते बघा, अर्थ त्यात सांगतो. ग्रोईंग इन अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी ऑफ क्रॉप. तर इथं जे वाक्य दिलेलं आहे ते ट्रू आहे. ऑथर इज एन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन, किंवा आपल्याला इथं कसबाई जात जी आहे त्या कसबाई जातीबद्दल रायटर इथं बोलतो आहे, आणि मग ही कसबाई जात जी आहे ते ट्रू का फॉल्स आहे आता. तर ग्रोईंग इन अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी ऑफ क्रॉप, तर फॉल्स आहे हे वाक्य. आता काय इथं पाहिजे, ग्रोईंग इन अबंडन्स मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी ऑफ क्रॉप. तर करेक्ट वाक्य काय पाहिजे तिथं. तर करेक्ट वाक्य असं पाहिजे, द क्वालिटी ऑफ क्रॉप इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोईंग इन अबंडन्स. पीक वाढवणं आणि भरपूर पीक घेणं हे महत्त्वाचं नसून त्याच्यात क्वालिटी निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. फॉल्स वाक्य आहे. दुसरं, द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देशी व्हरायटी ऑफ राईस. ट्रू आहे, कारण इथं रायटर व्यंकट अय्यर यांचं एकमेव टार्गेट आहे काय, की देशी व्हरायटी, ऑर्गॅनिक शेतीकडं वळलेलं आहे, म्हणजे सेंद्रिय शेती. तर देशी व्हरायटीच्या शोधात कुठली देशी व्हरायटी, कसबाई ना तांदूळ, त्याच्या नादात. तर ट्रू आहे. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, तिसरं वाक्य, द ऑथर डिड नॉट सक्सेड इन फाइंडिंग कसबाई. ऑथर did not succeed in finding
कसबाई. आता कसबाई शोधायला तो यशस्वी झालं का रायटर? इथं वाक्य काय सांगतं? ऑथर डिड नॉट सक्सेड इन फाइंडिंग कसबाई. तर शेवटी ते यशस्वी झाले शोधायला, तर इथं नाही म्हणते वाक्याचा अर्थ की डिड नॉट सक्सेड इन फाइंडिंग कसबाई, यशस्वी झाले नाहीत, म्हणजे फॉल्स आहे. तर ऑथर सक्सेड इन फाइंडिंग कसबाई, इट करेक्ट सेंटेन्स. त्यानंतर डी बघा, द ॲरोमा ऑफ देसी. ॲरोमा म्हणजे नारा, देशीचा नारा. राईस वूड स्प्रेड अराउंड द व्हिलेज. तर देशीची सगळ्या गावात देशीच व्हावे अशी चर्चा आहे किंवा प्रचार प्रसार झाला. हो, झाला, ट्रू आहे. ई ई बघा, नेव्हर हायब्रिड क्रॉप हॅव अ ग्रेट ॲपेटिट फॉर केमिकल्स. तर आता हे जे आहे ते फॉल्स आहे किंवा यांनी डब्ल्यू काढलेलं आहे, फॉल्स आहे, क्लिअर पाहिजे. आणि लास्ट वाक्य आहे, द ऑथर इज एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन. तर ऑथर इज एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन. तर हे सुद्धा काय आहे? ट्रू आहे. कारण त्यांनी स्वतःची मॅनेजरची नोकरी सोडली पदावरची चांगली, आणि स्वतः आपल्या गावी येऊन काम करावं. तर ट्रू वाक्य, ऑथर इज एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन, ट्रू आहे. तर पुढं आता ॲक्टिव्हिटी नंबर 2. हे आता तुम्ही इथं पेजवर बघत आहात ना, ॲक्टिव्हिटी 2. तर ही नोट मेकिंग जे आहे ना तुम्हाला तशा प्रकारचं आहे. मी आता नोट मेकिंग शिकवलंय, सांगितलं तुम्हाला की नोट मेकिंग, नोट टेकिंग. तरी सुद्धा पुन्हा मी एकदा सांगतो तुम्हाला, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग ह्याचे टोटल बेनिफिट्स काय, फायदे काय. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग. तर नोट टेकिंग म्हणजे तुम्ही आम्ही वर्गात लिहून देताना आम्ही सांगितलेल्या तोंडी नोट्स लिहून घेता, त्याला नोट टेकिंग म्हणायचं थोडक्यात. आणि नोट मेकिंग म्हणजे काय? तर नोट मेकिंग म्हणजे आम्ही लेक्चर देत असताना तुम्हाला लेक्चरमधून तुम्ही महत्त्वाचे आम्ही पॉईंट फळ्यावर मांडतो, ते फळ्यावर मांडलेले तुम्ही लिहून काढता, त्याचे उपपॉईंट मांडता. आणि हे आपण शिकवताना तुम्ही आम्ही जे करतो ते नोट मेकिंगमध्ये कसं मांडतो, नोट मेकिंग मांडायची असते. तर मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट आणि लिस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा बघा, नोट मेकिंग कशी असावी. तुमच्या पुढं पॅसेज असणार आहे, मूळ पॅसेज वाचून घ्यायचा, आणि वाचून घेऊन नोट मेकिंग करताना वाचून घेऊन मूळ मुद्दावरती सुरुवातीला आणायचा. त्यानंतर त्याचं सब पॉईंट म्हणजे उपमुद्दे आणायचे. त्यानंतर त्याचे रिलेव्हंट पॉईंट, आणि त्यानंतर लास्टली लेस इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे अतिमहत्त्वाचा मुद्दा पहिल्यांदा आणायचा, त्याला रिलेटेड महत्त्वाचा मुद्दा, त्याला रिलेटेड कमी महत्त्वाचा मुद्दा, आणि त्याला रिलेटेड सगळ्यात शेवटी अति कमी महत्त्वाचा मुद्दा. म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट, असं तुमचं उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरनं नोट मेकिंग व्हावं. तर बघा, आता हे ॲक्टिव्हिटी जी इथं आहे त्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द फ्लो चार्ट. पेज नंबर आता तुम्ही जे बघताय तिथं, कम्प्लीट द फ्लो चार्ट, कन्सिडर दिस ॲज ॲन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. तर हा चार्ट आहे तो कम्प्लीट करा, किंवा याला फ्लो चार्ट म्हणलं किंवा वेब डायग्राम म्हणू शकतात. तर आता ही जी वेब डायग्राम आहे ते आपल्याला असे बघता येईल. इथं बघा, पहिलं दिलेलं आहे काय दिलं आहे टायटल, डिस्कवरी ऑफ कसबाई राईस. कसा कसा शोध लागला, कसबाई राईसचा शोध कसा कसा लागला, तर ते बघायचं आहे आपल्याला. त्यात त्यांनी करून दाखवले आहेत बघा, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूला करून दाखवले आहेत, आणि मधलं 2 वेब कंप्लीट करायचे आहेत किंवा फ्लो कंप्लीट करायचा आहे. तर आता डायव्हर्सिटी किंवा डिस्कवरी ऑफ
कसबाई राईस. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात आता. तर तुम्हाला या स्क्रीनवरती जे डायग्रॅम दिसते आहे, तर त्या डायग्रॅममध्ये डिस्कवरी ऑफ कसबाई राईस कशी कशी झाली तर ह्याचा फ्लो चार्ट यांनी दिलेला आहे. तर फ्लो चार्ट म्हणजे प्रवाह तक्ता पूर्ण करा. तर डिस्कवरी ऑफ राईस आणि बघा पहिलं दिलं त्यांनी एप्रिल 2005 स्टार्टेड हिज सर्च फॉर कसबाई राईस. ओके. आता कसबाई राईससाठी एप्रिल 2005 हे पुस्तकात आहे पॅसेजमध्ये तुमच्या, आणि असतंही तुम्हाला परीक्षेत सुद्धा पॅसेज एक्स्ट्रॅक्ट असतात, ते बघायचं आणि त्यातनं हे पूर्ण करायचं असतं. तर एप्रिल 2005 काय झालं, स्टार्टेड हिज सर्च फॉर कसबाई. आता त्यानंतर मग काय झाली सुरुवात, तुम्हाला इथं दिलंय की कसबाई 2005 साली एप्रिल महिन्यात काय केली सुरुवात, कसबाई जातीचा शोध सुरुवात झाली. त्यानंतर मग कुठं कुठं भेटली, तर पहिला पॉईंट, विजिटेड द व्हिलेजेस नियर बाय, आसपासच्या शाळेला हे गावांना व्हिजिट सुरू केल्या. त्यानंतर व्हिजिटेड द गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चरल ऑफिसर, 2 नंबरचा पॉईंट. पहिलं जे आहे ते व्हिजिटेड. आता त्यांनी दिलं आहे बा एप्रिल 2005 स्टार्टेड हिज सर्च फॉर कसबाई फ्री राईस. सुरुवातीला 2005 एप्रिल 2005मध्ये कसबाई जातीची शोध सुरू केला. त्यानंतर जवळच्या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर तिथल्या ऑफिसरला भेट दिली. तर बघूया आपण एक 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 एक. तर विजिटेड द व्हिलेजेस नियर बाय पहिला कंप्लीट करू. दुसरा, विजिटेड द गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर ऑफिसर्स. नंतर थर्ड, विजिटेड द आदिवासी महामंडळ ॲट कासा. आणि लास्टली मेट देहोहंडा द एक्स सरपंच ऑफ विलेज. पुन्हा एकदा बघा टप्प्याटप्प्यानं. 2005ला त्याचा शोध सुरू झाला त्या एप्रिल महिन्यात कसबाई जातीचा. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला आता भरायचं आहे काय, तर व्हिजिटेड द नियर बाय व्हिलेजेस, आसपासच्या गावाला शोध सुरू केला, पहिला शोध झाला. दुसरा, व्हिजिटेड द ॲग्रिकल्चरल ऑफिसेस. तिसरं, व्हिजिटेड द आदिवासी महामंडळ ॲट कासा. आणि तिसरं, मेट देवहंडा द एक्स सरपंच ऑफ विलेज. आणि शेवटचं त्याने पूर्ण करून दिले तुम्हाला, बॉट कसबाई आदिवासी वुमन इन रिमोट एरिया. तर रिमोट एरियामध्ये तुम्हाला ते कसबाई जात मिळाली किंवा शेवटी त्या रायटरला. आता खाली जो ॲक्टिव्हिटी नंबर 3 दिलेला आहे तो आपण कंप्लीट करूया. रीड द टेक्स्ट अँड फिल इन द ब्लँक्स. 1 इज डन फॉर यू. तर ह्या ज्या गाळलेल्या जागा आहेत ते तुम्ही पुस्तक वाचायचं. आता पहिली करून दाखवली त्याने की द ऑथर वॉन्टेड टू गो डॅश 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 ऑर्गॅनिक शेती. तर हे पूर्ण करून दाखवलं. आता तुम्ही बाकीचं पुस्तक बघून पूर्ण करायचं. आता उदाहरणार्थ, मोरू दादा वॉन्टेड टू स्प्रे डॅश 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 ऑन द मूग स्टेप. तर हे पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आहे. मोरू दादाला का वाटत होतं ते हे स्प्रे का मारावं वाटत होतं. तर इथं आहे पॅसेजमध्ये ते सगळं. मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज अ स्प्रे का सम पेस्टिसाइड्स. तर हे तुम्हाला इथं लक्षात येते. तुमच्या गाळलेल्या जागा पुस्तकं भरून वाचा. त्यानंतर थर्ड, बबन्स फादर अँड सम एल्डर्स मेन्शन्ड द नेम ऑफ डॅश 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 डॅश. तर आता बबनचे वडील आणि तिथले काय व्हिलेजर्स आहेत, तर त्यांनी काही डॅश 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 हे केलं. तर आता ते तुम्हाला पुस्तक वाचलं की ते डॅश 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 भरता येते. त्यानंतर वाचायला सुरुवात करा जरा, आता तुम्हाला सवय लावा. त्यानंतर म्हणजे बबनच्या वडील आणि जे गावातले हे होते कारभारी मंडळी म्हणून आपण, वयस्क व्यक्ती, एल्डर्स मेन्शन द नेम ऑफ डॅश डॅश डॅश, म्हणजे
काय तुम्हाला ते पॅसेजमध्ये लक्षात येईल, कशाचं नाव सांगितलं ते. त्यानंतर डी, हायब्रिड नीड मोर डॅश 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 सेड देहू होंडा. आता ते सुद्धा तुम्हाला शेवटी या भागात सापडते बघा. हायब्रिडच्या जातीला कशाची गरज असते डॅश 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 देहू होंडा म्हणाले. ते पॅसेजमधनं भरा. त्यानंतर द ऑथर बॉट, ऑथरनं काय आणलं, ऑथर बॉट डॅश 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 किलोज ऑफ राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन हू लिव्ड इन रिमोट हिल्स. आता लेखकाने, तुम्हाला पॅसेज वाचले कळेल, लेखक व्यंकट अय्यर यांनी आदिवासी भागातून आपल्याला बिया म्हणून कसबाई जातीची त्या आजीकडून किंवा वयस्क व्यक्ती आदिवासी भागात देताना जातीच्या शोधात गेले ते कसबाई जातीच्या, तर तिच्याकडून बिया म्हणून किती किलोज विकत आणल्या त्याने. तर तिथं आता किलो म्हणून नाही तर बास्केट वेईंग वेट होतं का, म्हणजे त्या आदिवासी भागात वेईंग वेट म्हणजे वजन करण्याची मापं वगैरे नव्हती. त्याने एक बास्केट म्हणजेच टोपलीभर, म्हणजे आपल्या भाषेत पाठीभर अशी कसबाईची आपले राईस त्यांनी दिला. तर हे पॅसेजमध्ये सगळं आहे, तुम्ही वाचा आणि पूर्ण करा. तर आता आजच्या तासाला आपण काय काय बघितलं, पूर्ण केलं. तर पेज नंबर 31वरचे ट्रू फॉल्स बघितलं. त्यानंतर 32 जे आहे त्याच्यावरती आपण कंप्लीट द फॉलो चार्ट, कन्सिडर दिस ॲन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. तर हे नोट मेकिंग डिस्कवरी ऑफ कसबाई राईस पेज नंबर 32वरती बघितलं. पुन्हा एकदा ती कसं बघितलं काय सांगतो तुम्हाला. 2005 एप्रिलमध्ये त्याची कसबाई जातीच्या तांदळाची सुरुवात झाली, शोध मोहीम सुरुवात. मग त्यानंतर ती सुरुवात झाल्यावर काय केलं, तर तिथल्या जवळच्या खेड्यापाड्यात व्हिजिट केली, व्हिजिटेड द नियर बाय व्हिलेजेस. त्यानंतर व्हिजिटेड द ॲग्रिकल्चरल ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस. त्यानंतर व्हिजिटेड आदिवासी महामंडळ ॲट कासा. त्यानंतर मेट देहू होंडा अँड एक सरपंच ऑफ विलेज. आणि शेवटचं बॉट कसबाई राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन इन रिमोट एरिया, म्हणजे अशा मागास किंवा दुष्काळी भागातून अशा अर्थी. आणि त्यानंतर आपण थर्ड ॲक्टिव्हिटी पूर्ण केली, रीड द टेक्स्ट अँड फिल इन द ब्लँक्स, वन इज डन फॉर यू. या पुस्तक वाचायचं आणि ह्या गळलेल्या जागा आहेत या पॅसेजमध्ये सगळं ते कंप्लीट करायचं. तर अशा प्रकारे आपण आज ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघितलेली आहे ऑन पेज नंबर 31 अँड पेज नंबर 32. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. वी विल डिस्कस नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट पिरियड. टिल देन, थँक यू. ओके.